हॅलो स्टुडंट्स, आता आपण रेशोचे 3-4 प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. 23, 24, 25 आणि 26. तर पहिला आपण 23वा प्रॉब्लेम घेऊया. तर या प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे, द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज फर्निश टू यू. नंबर ऑफ शेअर्स 4.5 लाख, टोटल 4.5 लाख शेअर्स आहेत. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू पर शेअर ₹10, फेस व्हॅल्यू 10 रुपयाची आहे. डिव्हिडंड डिस्ट्रीब्युटेड 3,60,000. मार्केट प्राइस पर शेयर 22. अर्निंग पर शेयर 2.67. You are required to calculate dividend per share, dividend yield, dividend payout ratio. तर आपल्याला हे 3 रेशो काढायचे आहेत. कालच्या प्रॉब्लेममध्ये आपण बघितले हे सगळे फॉर्म्युले. तर आता आपण स्टार्ट करूया. ओके, तर पहिला हा जो आहे हा 23वा प्रॉब्लेम आहे. आपण सॉल्व करूया. त्याच्यात पहिल्यांदा जो काढायचा आपल्याला तो डिव्हिडंड पर शेअर काढायचा आहे. डिव्हिडंड पर शेअरचा अर्थ होतो किती डिव्हिडंड प्रत्येक शेअरच्या मागे आपण देतो. तर तो आपण काढूया. त्याचं जे फॉर्म्युला आहे टोटल डिव्हिडंड डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. टोटल डिव्हिडंडला आपण नंबर ऑफ इक्विटी शेअर्सनी डिवाइड करतो. तर याच्या व्हॅल्यूज आपण टाकूया. टोटल डिव्हिडंड जो आहे आपल्याकडे 3,60,000 आहे आणि नंबर ऑफ शेअर 4.5 लाख आहेत. तर 3,60,000ला 4.5 लाखांनी भागूया. तीन लाख 60,000ला 4.5 लाखांनी भागून किती उत्तर येतं? 0.8 म्हणजे 80 पैसे डिव्हिडंड दिला गेला आहे प्रत्येक शेअरच्या मागे. ₹0.8. ठीक आहे. पुढचा जो रेशो काढायचा आहे त्याचं नाव आहे डिव्हिडंड यील्ड. डिव्हिडंड यील्ड मी तुम्हाला सांगितलं, डिव्हिडंड यील्ड आणि अर्निंग यील्ड हे मार्केट प्राइस पर शेअरवरती अवलंबून आहेत. तर डिव्हिडंड यील्डचा जो फॉर्म्युला आहे डिव्हिडंड पर शेअर अपॉन मार्केट प्राइस पर शेअर इंटू 100. तर हा फॉर्म्युला आहे त्याचा डिव्हिडंड यील्डचा. डिव्हिडंड पर शेअर अपॉन मार्केट प्राइस पर शेअर इंटू 100. तर डिव्हिडंड पर शेअर मगाशी आपण काढला 0.8. 0.8ला आपण मार्केट प्राइस पर शेअर आहे क्वेश्चनमध्ये दिली आपल्याला 22. 0.8 अपॉन 22 इंटू 100. त्याचं उत्तर आपण काढूया. 0.8 अपॉन 22 इंटू 100. याचं उत्तर आहे 3.63%. 3.64 घेऊया आपण. 3.64%. आणि शेवटला आपल्याला काढायचा आहे
डिव्हिडंड पेआउट रेशो म्हणजे डिव्हिडंड आपण किती दिलाय, आपण अर्न किती करतोय, कमवतोय किती आणि डिव्हिडंड किती देतोय. ठीक आहे. तर हा जो आहे डिव्हिडंड पेआउट रेशो, डिव्हिडंड पर शेअर अपॉन अर्निंग पर शेअर हा फॉर्म्युला आपण वापरतो. डिव्हिडंड पर शेअर आहे 0.8 आणि अर्निंग पर शेअर दिलेला आहे आपल्याला. अर्निंग पर शेअर 2.67 दिला आहे. तर 0.8 अपॉन 2.67 इंटू 100 म्हणजे हे 29.96%. तर हा प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर आता आपण 24वा प्रॉब्लेम घेऊया. The following information of Beta company as on December 31st is given below. तर आपल्याला ॲसेट दिलेत, करंट ॲसेट, फिक्स ॲसेट्स टोटल, नंतर लायबिलिटीजमध्ये करंट लायबिलिटीज, लॉंग टर्म लायबिलिटीज, टोटल लायबिलिटीज, नंतर शेअर होल्डर्स फंड्स, टोटल नेट सेल्स, इंटरेस्ट एक्सपेन्स आणि नेट प्रॉफिट दिला आहे. ऑन December 31, 2016 टोटल ॲसेट्स वेअर ₹2 lakhs. टोटल ॲसेट्स आपल्याकडे 2 लाखाचे होते. टॅक्स रेट 35% होता. कॅल्क्युलेट द फॉलोइंग रेशिओज ऑफ बेटा कंपनी ॲज ऑन December 31st, 2017. तर आपल्याला हे रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर पहिलं जे आहे लॉंग टर्म डेट टू टोटल ॲसेट्स, लॉंग टर्म डेट्स टू टोटल ॲसेट्स. तर आता लॉंग टर्म डेट कुठले आहेत? लॉंग टर्म डेट्स या लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत आणि टोटल ॲसेट्स तुम्हाला दिलेले तिकडे 1,75,000 या लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत आणि टोटल ॲसेट 2.5 लाख आहेत. तर 75,000ला 2.5 लाखांनी भागून इंटू 100 करायचं आहे. ठीक आहे. तर आपण सॉल्व करूया. तर हा 24वा प्रॉब्लेम आहे आणि पहिलं लॉंग टर्म डेप्स टू टोटल डेप्स म्हणजे लॉंग टर्म डेप्स अपॉन टोटल डेप्स. तर इकडे लॉंग टर्म डेप्स आहेत 75,000 आणि टोटल ॲसेट्स आहेत 2.5 लाख. तर 75,000ला 2.5 लाखांनी भागायचं आणि आपल्याला उत्तर मिळेल 0.3:1. हे त्याचं उत्तर आहे. नंतर पुढचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे नेट प्रॉफिट रेशो. तर नेट प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100.
तर इकडे नेट प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. तिथे नेट प्रॉफिट 22,500 दिलाय. सेल्स दिलाय 3,75,000. तर 22,500 डिवायडेड बाय 3,75,000 इंटू 100. तर 22,500 डिवायडेड बाय 3,75,000 इंटू 100 असं कॅल्क्युलेशन आहे. तर हे 6%. तीन लाख 75,500 आहेत ना हे. नाही, 3,75,000चे. त्याच्यानंतर पुढचा जो रेशो आहे रिटर्न ऑन टोटल ॲसेट्स. रिटर्न ऑन टोटल ॲसेट जे आहे ते जे मॉड्यूलमध्ये दिलं आहे ते उत्तर चुकीचं आहे. तर आपण हे सॉल्व करूया. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला नेट प्रॉफिट दिला आहे, पण तो बिफोर टॅक्स आहे का आफ्टर टॅक्स आपल्याला माहीत नाही आहे. नुसतं नेट प्रॉफिट म्हटलेलं आहे. तर तो ॲझ्युम करायचा की तो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे. तो कुठला आहे? नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे असं ॲझ्युम करायचं. तर तसं आपल्याला इकडे लिहावं लागेल की इट इज ॲझ्युम्ड दॅट नेट प्रॉफिट गिवन इज नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. तो जो प्रॉफिट आहे तो नेट प्रॉफिट टॅक्स नंतरचा आहे असं एक ॲझम्पशन आपल्याला करावं लागेल. पण आपल्याला माहीत नाही, नुसतं नेट प्रॉफिट म्हटलं आहे, तो बिफोर टॅक्स आहे का आफ्टर टॅक्स आहे आपल्याला माहीत नाही. आता आपल्याला काय करावं लागतं, मी तुम्हाला मध्ये हे जे टेबल ड्रॉ केलं होतं की आपलं प्रॉफिटच्या नंतर काय होतं, तर त्याच्यात आपण काय डिस्कस केलं होतं. सगळ्यात पहिलं नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स असतं. त्याच्यानंतर डिबेंचर इंटरेस्ट वजा केलं जातं, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स मिळतं. त्याच्यातनं टॅक्स वजा केलं जातं आणि नंतर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स असं असतं ते. तर आता इथे या प्रॉब्लेममध्ये आपण ॲझ्युम केला आहे जो प्रॉफिट आहे तो आफ्टर टॅक्स आहे. म्हणजे 22,500 ही अमाऊंट टॅक्स नंतरची आहे आणि टॅक्सचा जो रेट आहे 35% आहे. टॅक्सचा रेट 35% आहे. म्हणजे जर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स 100 घेतला तर हा 65 येईल. 100 घेतला तर हा 65 येईल. तर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स किती तो आपल्याला काढावा लागेल. तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो आहे तो 22,500 इंटू 100 अपॉन 65 असं करायला लागेल आपल्याला.
त्याचं उत्तर आपण काढूया. 22,500 इंटू 100/65 म्हणजे ते आले 36,615. 36,615 नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे. आणि टॅक्सची जी अमाऊंट आहे त्याच्यातनं आपल्याला 22,500 वजा करायला लागतील. 36,615 वजा 22,500 14,115. आणि डिबेंचर्स जे आहे आपल्याकडे, डिबेंचर्स ओके, इंटरेस्टची अमाऊंट त्यांनी दिलेलीच आहे 4,000. इंटरेस्टची अमाऊंट दिली आहे. हे 10 लाख इंटू 15% कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. डायरेक्टली अमाऊंट आपल्याला 4,000 दिलेली आहे. तर 4,000 ॲड करून नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स आपल्याला मिळेल 40,615. म्हणजे 34,615 आहे. 36 नाही, 34,615. 34,615. मग हे 12,115 येईल. 4,000 38,615. ओके, 38,615 येतील. म्हणजे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आला 34,615. त्याच्यात इंटरेस्ट ॲड केलं 4,000. 4,000 इंटरेस्ट ॲड करून आलं 38,615. आता तो फॉर्म्युला आपण वापरू. तर हा फॉर्म्युला आहे. रिटर्न ऑन टोटल ॲसेट्स इक्वल टू नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अपॉन ॲव्हरेज टोटल ॲसेट्स इंटू 100. तर इकडे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स जो आहे $34,615. स्टार्टिंगला होते आणि नंतर जे ॲसेट्स होते, ओपनिंग 2 लाख होते, क्लोजिंग 2.5 लाख. म्हणजे त्यांचा ॲव्हरेज काढायला लागेल. 2 लाख प्लस 2.5 लाख भागिले 2 म्हणजे 22,500 ला
या दोघांचा ॲव्हरेज येईल 2,25,000, 22,500 अपॉन 2,25,000 इंटू 100 करूया. तर 22,500 2,25,000 इंटू 100 म्हणजे हे 10% येईल. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला जे विचारलं आहे रिटर्न ऑन इक्विटी. तर रिटर्न ऑन इक्विटी हे जे आहे सगळ्यांच्या नंतरचा जो प्रॉफिट आहे तो आपल्याला घ्यावा लागतो. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड म्हणजे हा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे 22,500. त्याच्यातनं आपल्याला प्रेफरन्स डिव्हिडंड वजा करायला लागतो. तर इकडे प्रेफरन्स डिव्हिडंड नाही आहे म्हणजे हाच घ्यायचा आणि शेअर होल्डर्स फंड्स 75,000 आहे. तर आपल्याला प्रॉफिट 22,500 आणि डायरेक्टली प्रेफरन्स शेअर होल्डर्स 75,000 डायरेक्ट घ्यायचा आहे. तर 22,500 याला 75,000 भागायचं आहे. इंटू 100. तर याचं उत्तर काढूया. 30%. नंतर पुढे शेवटचं विचारलं आहे नेट सेल्स टू ॲव्हरेज टोटल ॲसेट्स. तर नेट सेल्स हे आपले 3,75,000 आणि मगाशी ॲव्हरेज टोटल ॲसेट आपण काढले 2,25,000. तर त्यांनी भागायचं आपल्याला. तर फॉर्म्युला आहे नेट सेल ही अपॉन टोटल सेल्स. तर नेट सेलची व्हॅल्यू आहे 3,75,000 अपॉन 2,25,000. 3,75,000 अपॉन 2,25,000. याचं उत्तर काढूया आपण. 1.67 उत्तर आहे. 1.67:1 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा 25वा. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट करंट रेशो, डेट टू इक्विटी रेशो, नेट प्रॉफिट फॉर द इयर 80,000, फिक्स ॲसेट्स 2,00,000, क्लोजिंग इन्व्हेंटरी 10,000, अदर करंट ॲसेट्स 1,00,000, करंट लायबिलिटी 30,000, शेअर कॅपिटल 1,70,000, 12% डिबेंचर 60,000. तर पहिलं आपल्याला करंट रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. तर करंट रेशोसाठी करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीज लागतील.
करंट ॲसेट्समध्ये तुम्हाला क्लोजिंग इन्व्हेंटरी आणि अदर करंट ॲसेट्स यांची टोटल करावी लागेल आणि करंट लायबिलिटीज 30,000 आहे, त्यांनी भाग द्यावा लागेल. ठीक आहे. तर आपण करंट रेशो स्टार्ट करूया. हा आहे प्रॉब्लेम नंबर 25. तर करंट रेशो इक्वल टू करंट ॲसेट्स अपॉन करंट लायबिलिटीज. तर करंट ॲसेट्स आहेत आपल्याकडे 10,000 प्लस 1,00,000 आणि याला करंट लायबिलिटीज ज्या आहेत त्याने आपण भागूया. करंट लायबिलिटीज आहेत 30,000. तर 10,000 आणि 1,00,000 म्हणजे 1,10,000, त्याला 30,000 ने भाग देऊया. एक 1,10,000ला 30,000 ने भाग देऊया म्हणजे त्याचं उत्तर येईल आपलं 3.67:1. तर हा आपला करंट रेशो आहे. त्याच्या पुढे जो आहे डेब्ट टू इक्विटी रेशो. आता डेप म्हणजे लोन घेणार ज्याच्यात 12% डिबेंचर्स आहेत आणि इक्विटीमध्ये आपण शेअर कॅपिटल प्लस प्रॉफिट घेणार. इक्विटीमध्ये शेअर कॅपिटल प्लस प्रॉफिट. तर इकडे 12% डिबेंचर जे आहेत ते 60,000 आणि शेअर कॅपिटल 1,70,000 आणि प्रॉफिट जो दिलाय तो 80,000. तर 60,000ला 1,70,000 प्लस 80,000 ने भागणार. 60,000 भागिले 1,70,000 प्लस 80,000. म्हणजे 60,000ला 2.5 लाखाने भागणार. (0.24:1). त्याच्यानंतर पुढचा आहे
ओके, एवढेच आपल्याला काढायचे होते, करंट रेशो आणि डेब्ट टू इक्विटी रेशो. नंतर 26चा ए होमवर्क आहे, 26वा बी आपण सॉल्व करूया. आता हा जो प्रॉब्लेम आहे, कॅल्क्युलेट करंट रेशो ऑफ अ कंपनी फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. त्याच्यात इन्फॉर्मेशन काय काय दिली आहे, स्टॉक टर्नओव्हर रेशो दिला आहे 4 टाइम्स. म्हणजे इथे हा उलटा प्रॉब्लेम आहे. आपल्याला स्टॉक टर्नओव्हर रेशो दिला आहे आणि त्याच्यावरनं ॲव्हरेज स्टॉक काढायचा आहे. तर स्टॉक टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय असतो, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ॲव्हरेज स्टॉक. तर तो 4 टाइम्स दिलेला आहे. नंतर स्टॉक ॲट द एंड इज 20,000 मोर दॅन स्टॉक इन द बिगिनिंग. म्हणजे क्लोजिंग स्टॉक हा ओपनिंगपेक्षा 20ने जास्त आहे. सेल्स 3 लाख दिला आहे आणि ग्रॉस प्रॉफिट रेशो 20% दिला आहे. त्याच्यावरनं आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढता येईल. 3 लाख सेल्स आहेत आणि ग्रॉस प्रॉफिट 20% दिला आहे. तर 3 लाखाचे 20% ग्रॉस प्रॉफिट 60,000 येणार. ते वजा करून 2,40,000 रुपये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. करंट लायबिलिटी 40,000 दिला आहे आणि क्विक रेशो 0.75 दिला आहे. ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढू. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिटने काढायचा. तर हा प्रॉब्लेम नंबर 26 आहे, 26वा बी. ओके, तर आपण 26वा बी स्टार्ट करूया. प्रॉब्लेम 26 बी. तर याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट किंवा आपण डायरेक्ट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड स्टार्ट करूया. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड बरोबर सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्समधनं ग्रॉस प्रॉफिट वजा केला की आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळतो. तर सेल्स जो दिला आहे 3 लाख दिला आहे, त्याच्यातनं 20% ग्रॉस प्रॉफिट वजा करायचा. 3 लाख सेल्स दिला आहे, त्याच्यातनं 20% ग्रॉस प्रॉफिट वजा केला की उरतो तो आपला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर हे वजा करून येतं 2,40,000. तर 3 लाखातनं 20% 60,000 कॉस्ट ऑफ ग्रॉस प्रॉफिट वजा केला, आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळाला 2,40,000. त्याच्यानंतर आता आपल्याला स्टॉक टर्नओव्हर रेशो घेऊन आपल्याला ॲव्हरेज स्टॉक काढायचा आहे. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ॲव्हरेज स्टॉक. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो तुम्हाला दिलेला आहे 4 आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 2,40,000 अपॉन ॲव्हरेज स्टॉक. तर आता 4 ॲव्हरेज स्टॉक इक्वल टू 2,40,000 म्हणजे ॲव्हरेज स्टॉक इक्वल टू 2,40,000 भागिले 4 म्हणजे ॲव्हरेज स्टॉक इक्वल टू 60,000. तर ॲव्हरेज स्टॉक आपल्याला 60,000 मिळाला. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलं आहे की जो क्लोजिंग स्टॉक आहे तो 20,000ने जास्त आहे ओपनिंगपेक्षा. तर आपण ओपनिंग स्टॉकला एक्स मानायचं. तर इकडे
लेट ओपनिंग स्टॉक बी एक्स, लेट ओपनिंग स्टॉक बी एक्स मानला, म्हणजे क्लोजिंग स्टॉक हा 20,000 प्लस एक्स येणार. एक्स प्लस 20,000 किंवा 20,000 प्लस एक्स क्लोजिंग स्टॉक आला. आता एक्स आणि एक्स प्लस 20,000 यांचं ॲव्हरेज काढलं तर आपल्याला 60,000 यायला पाहिजे. तर इकडे ॲव्हरेज स्टॉक आपण कसा काढतो, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. तर ॲव्हरेज स्टॉक आपल्याला 60,000 माहिती आहे. ओपनिंग स्टॉक आपण एक्स मानला आहे आणि क्लोजिंग स्टॉक आहे एक्स प्लस 20,000 आणि याला 2ने भाग द्यायचा आहे. तर हे समीकरण आपल्याला सॉल्व करायला लागेल. तर पहिल्यांदा 60,000 इंटू 2 1,20,000 बरोबर एक्स प्लस एक्स प्लस 20,000. ओके, आता एक्स वगैरे सगळे त्या साईडला टाकू. एक्स प्लस एक्स प्लस 20,000 बरोबर 1,20,000. तर इकडे 2x प्लस 20,000 बरोबर 1,20,000 म्हणजे 2x बरोबर 1,20,000 वजा 20,000 म्हणजे 2x बरोबर 1,00,000. एक्स बरोबर 1,00,000 म्हणजे एक्स बरोबर 1,00,000 डिवायडेड बाय 2 म्हणजे 50,000. तर आता हे जे एक्स मिळालं हा ओपनिंग स्टॉक मिळाला आपल्याला आणि क्लोजिंग स्टॉक जो आहे तो त्याच्यापेक्षा 20,000ने जास्त आहे. तर ही स्टेप लक्षात ठेवा, कारण मोस्ट प्रोबॅबली अशी चूक होते. आपल्याला हवा असतो क्लोजिंग स्टॉक पण आपण ओपनिंग स्टॉक घेतो. तर इथे क्लोजिंग स्टॉक काढायचा 20,000ने जास्त. इक्वल टू 50,000 प्लस 20,000 म्हणजे टोटल 70,000. क्लोजिंग स्टॉक आहे. आता क्विक रेशोचा फॉर्म्युला यूज करायचा. तर आता क्विक रेशो आपण कसा काढतो, आपण पहिल्यांदा करंट ॲसेट्समधनं स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्स वजा करतो. पण अशा केसमध्ये प्रीपेड एक्सपेन्सेस पकडायचे नाहीत. तर इकडे करंट ॲसेट्समधनं फक्त स्टॉक आपण पकडायचा आणि त्याला खाली करंट लायबिलिटीजनी भाग द्यायचा. तर आता क्विक रेशो आपल्याला 0.75 दिला आहे आणि करंट ॲसेट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे.
स्टॉक आपण 70,000 आत्ता कॅल्क्युलेट केला आणि करंट लायबिलिटीज तुम्हाला दिल्या आहेत 40,000 दिलेले आहेत करंट लायबिलिटीज. तर हे समीकरण आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर पहिल्यांदी 0.75 इंटू 40,000 बरोबर करंट ॲसेट्स मायनस 70,000. तर आता 0.75 इंटू 40,000 बरोबर 30,000. 30,000 बरोबर करंट ॲसेट्स मायनस 70,000. तर हे समीकरण सॉल्व करून आपल्याला करंट ॲसेट्स भेटेल. करंट ॲसेट्स मायनस 70,000 बरोबर 30,000 आणि मायनस इकडे गेल्यावर प्लस होतील. करंट ॲसेट्स बरोबर 30,000 प्लस 70,000. म्हणजे करंट ॲसेटची अमाऊंट 1,00,000 येईल. ठीक आहे. तर आता हा प्रॉब्लेम झाला. आता प्रॉब्लेम सगळे झाले. आपण आता ऑब्जेक्टिव्ह डिस्कस करूया. तर पहिला जो आहे, लेंडर्स आर इंटरेस्टेड इन डॅश टू जज द फर्म्स ॲबिलिटी टू पे करंट इंटरेस्ट अँड इन्स्टॉलमेंट. तर हा आपण डिस्कस केलेला आहे. तो इंटरेस्ट आणि इन्स्टॉलमेंट जे बघतं तो डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो आहे. नंतर द रेशो विच इंडिकेट्स द प्रपोर्शन ऑफ ओनर्स फंड्स टू टोटल फंड्स. आता ओनर्स फंड्स आणि टोटल फंड हे बघतो तो इक्विटी रेशो आहे. म्हणजे वरती इक्विटी आणि खाली वरती इक्विटी आणि खाली टोटल फंड्स हा इक्विटी रेशो बघतो. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी रेशो. ॲक्टिव्हिटी रेशो ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज कव्हरेज रेशो, लिव्हरेज रेशो, लिक्विडिटी रेशो, टर्नओव्हर रेशो. तर ॲक्टिव्हिटी रेशोला दुसरं नाव आहे टर्नओव्हर रेशो. त्याच्यानंतर डॅश रेशो इंडिकेट्स फर्म्स ॲबिलिटी ऑफ जनरेटिंग सेल्स पर रुपी ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. तर कुठला रेशो इंडिकेट करतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवरती प्रत्येक रुपयावरती किती सेल जनरेट केला आहे. तर तो आहे आपला कॅपिटल टर्नओव्हर रेशो. कॅपिटल टर्नओव्हर रेशो हा इंडिकेट करतो. त्याच्यानंतर द रिलेशनशिप बिटवीन सेल्स अँड फिक्स ॲसेट्स. आता सेल्स आणि फिक्स ॲसेट्स म्हणजे नॅचरल आहे. जे 4 उत्तर दिलेत फिक्स वर्किंग कॅपिटल, इन्व्हेंटरी टर्नओव्हर, फिक्स ॲसेट आणि कॅपिटल. तर याचं नॅचरल उत्तर आहे फिक्स ॲसेट्स टर्नओव्हर रेशो. नंतर क्विक रेशो इज ऑल्सो नोन ॲज. क्विक रेशोला दुसरं नाव काय? ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो, ॲसिडिटी टेस्ट रेशो, कॅश रेशो आणि नन ऑफ द अबव. त्याचं उत्तर आहे ॲसिड टेस्ट रेशो. त्याच्यानंतर कॅश रेशो इज ऑल्सो नोन ॲज. कॅश रेशोला काय म्हटलं जातं? ॲसिड टेस्ट रेशो, कव्हरेज रेशो, ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो, नन ऑफ द अबव. त्याचं उत्तर आहे ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो. त्याच्यानंतर डॅश रेशो इज ऑल्सो नोन ॲज स्टॉक टर्नओव्हर रेशो, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, फिक्स ॲसेट टर्नओव्हर रेशो, कॅपिटल टर्नओव्हर रेशो. त्याचं उत्तर आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. नंतर वर्किंग कॅपिटल इक्वल टू, तर हे तर तुम्हाला माहिती आहे, वर्किंग कॅपिटल आपण करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज करतो, सी करतो. आणि शेवटचा विच रेशो इज द बेस्ट नोन मेजर ऑफ फायनान्शियल स्ट्रेंथ. तर फायनान्शियल स्ट्रेंथसाठी कुठला रेशो आहे? ॲसिड टेस्ट, कॅश रेशो, करंट रेशो, नन ऑफ द अबव. तर त्याचं उत्तर आहे करंट रेशो. ठीक आहे. तर आपलं लेक्चर झालं. हा टॉपिक पण संपला. सगळ्यांना थँक्यू.